परत घेऊ माळशिरस तालुका. काळूबाईंच्या नावानं चांगदेव मांढरदेवी देवस्थानमध्ये आपण आलेलो आहे आणि आज खऱ्या अर्थानं आमोशा आहे आणि आमोशा असल्यामुळं जे खऱ्या अर्थानं आज मांढरदेवीला येऊ शकलेले नाहीत अशा भाविक भक्तांसाठी हे आम्ही बारामती झटका न्यूज चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या ठिकाणी दाखवत आहे. आणि हे मांढरदेवी जे आहे हे मांढरदेवीचे खऱ्या अर्थानं हे भक्त जे आहेत हे अकलूजवरून या ठिकाणी हे आलेले भक्तगण आहेत. आपण निश्चितपणे मांढरदेवीच्याकडे आपण वर जात असताना हा जो परिसर आहे संपूर्ण या परिसर आपण पाहतोय की हे निसर्गरम्य असणार हे मांढरदेवीचं जे देवस्थान आहे हे सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये हे विहंगम अशा पद्धतीचं हे दृश्य आहे आणि हे दृश्य आपण पाहतोय. आता प्रत्यक्ष मांढरदेवीचं दर्शन आपण पाहतोय की हे भाविक लोक जे आहेत हे कापूर जे आहेत हे कापराच्या ज्योती तयार करतात. बारामती झटका लाईव्हच आहे चालू बघा. मला माझा नंबर घ्या मला सेंड करा माझा. नाही लिंकच आहे चालूच आहे लिंकच आहे चालूच आहे. ओके आमच्याकडे पर्सनली. कुठून आलात ताई तुम्ही? सातारा का बरं बरं नेहमी येता का? हो नेहमी येते. मी महिला संरक्षण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे. बरं बरं आपल्या जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष शोभा संघटना. ठीक आहे धन्यवाद. देवीचं दर्शन घ्यायसाठी आम्ही दर महिन्याला येतोच. तशी तेवढी ताकद पण आहे देवीची. चालेल ओके ताई ओके ओके. आपण पाहिलं की हे सर्व भाविक जे आहेत मला घ्या ना पैसे देतो का आपण बोलत्या मांढरच्या काळीचे चांग भले, बोलत्या सुरुलच्या दावज्याचे चांग भले, ऐरा जाऊ दे उदे सदानंदाचा उदे उदे लहार मानिक उद गाई उद उद. आपण आता प्रत्यक्ष या काळूबाईच्या मंदिराच्या परिसरामध्ये इथं आता वळीत एक चौघ तिकडे हा दाखव सगळं हे मांढरदेव देवस्थान या ठिकाणी आपण पाहतोय की हे भाविकांना जे आहे हे अतिशय बसण्यासाठी झोपण्यासाठी निवांत विश्रांती घेण्यासाठी आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रसाद आहे. देवीचे फोटो श्रीफळ आहे त्यांचा जे
ओटीचं सामान लागणारं अशा पद्धतीनं हे या ठिकाणी हे असे हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे दुकानं थाटलेली आहेत की भाविकांना देवीच्या दर्शनासाठी लागणारं सर्व साहित्य. आणि हा परिसर जे आहे हा परिसर पाहतोय की आपण ही फरशी जी आहे या फरशीवर स्वच्छता आहे, हे वृक्ष लावलेले आहेत आणि या ठिकाणी प्रसन्न असं हे संध्याकाळचं वातावरण आहे. आपण जर पाहिलं तर हे मांढरदेवी काळूबाईच्या नावानं चांग भलं अशा पद्धतीनं गजर केला जातो. आणि हे तटबंदी जर पाहिली आपण तर हा परिसर जे आहे हे वरुण राजाचं योग्य वेळी आगमन झालेलं आणि त्या आगमनानंतर हा संपूर्ण परिसर जे आहे हा मांढरदेवीचा हे किती दृश्य असं नयनरम्य दिसतंय. हा संपूर्ण परिसर आपली जेवढी नजर जाईल तेवढ्यापर्यंत हा असणारा हा परिसर आहे. आणि वरुण राजाची योग्य वेळी या ठिकाणी आगमन झालेलं असल्यामुळं हा डोंगर जे आहे हा डोंगर हिरवा शालू ज्याप्रमाणे महिला नेसल्यानंतर सुशोभित दिसतात अशा पद्धतीनं हा डोंगर जे आहे हा डोंगर हिरवा शालू नेसलेला आहे. कुठून आलाय तुम्ही? बरोबर दर आमुष्याला येता कसं? अचानक आलाय. बरं ठीक आहे, ओके, धन्यवाद. काय नाव? रोहित चव्हाण. ओके, धन्यवाद. आपण पाहिलं की ही माळशिरस परिसरामधून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येतात अशा पद्धतीनं हे काळूबाईचं जे मंदिर आहे हे भाविक भक्तांसाठी असणारं हे पवित्र असणारं हे तीर्थक्षेत्र. आपण आता प्रत्यक्ष देवीच्या गाभाऱ्यामध्ये जातोय. खऱ्या अर्थानं इथं काय या ठिकाणी खरं देवीच्या ठिकाणी हे हनुमंतरायाचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि हे आलेल्या लोकांचे नैवेद्य असतील आणि त्यांनी जी काही टाकलेली केळी प्रसाद वगैरे ते भक्षण करतात. आणि त्यांना लहान मुलं जे आहेत हे आनंदानं ते कुतूहलानं त्यांच्या ज्या काही कला आहे त्या पाहिलं जातं. आपण पाहतोय की हे मानग्या बाळा तुळजा भवानीचा येडा माहितला. या ठिकाणी ही श्री गंगाजी बाबा त्यांचं या ठिकाणी मंदिर आहे. या श्रीफळ या ठिकाणी भाविक भक्त श्रीफळ देवीला वाढवण्याकरता या ठिकाणी घेत असतात. हे चालूच आहे बारामती झटका न्यूज चॅनल म्हणून आहे. हे चालूच आहे, यूट्यूबवर आहे. बारामती झटका न्यूज चॅनल आहे. हां
ओके भाऊ घ्या तुम्ही हां घ्या ना हां आमच्या कुठे ना असू द्या बसा कुठला चॅनल आहे बारामती झटका चॅनल आहे निवांत बघा तुमचं नाव काय ठीक आहे नावच दिलं की बारामती झटका channel. नाव काय तुमचं मावशी? माझं नाव शकुंतला विनायक वानखेडे बरं, राहणार मांढरदेव तालुका वाई जिल्हा सातारा. किती वर झालं हे तुम्ही व्यवसाय मी 40-50 वर्ष झाले इथे हा माझे पोरं लहान लहान होते तशी मी इथे पण आता हे दिवसेंदिवस ह्या मांढरत देवीचं जे आहे हे विकास होत चाललाय हा कसा? हा बरं हे माग एकदा दुर्घटना झाली त्यावेळेला कशी परिस्थिती होती हो खरं? तेव्हा लई परिस्थिती बेकार होती. तेव्हा म्हणजे कसं आहे, होणाऱ्या गोष्टी होत्या ते कुठल्या टाळू शकत नाही आपण माहितीये का. त्यानंतर परत काय नाही त्यानंतर सगळं मग काही नाही परत चांगलं व्यवस्थित तिने सगळ्यांना आपलं सहकार्य केलं वगैरे झालेली हा. आमची काय सगळ्यांना आपलं सहकार्य केलं सगळं झालं. नाही खरं त्यावेळेला खरं एक भयभीत असं वातावरण झालं ना हो. सगळी भाविक भक्त चंद्रा पळापळी हे ते सगळं चांगलं झालं तो व्यवस्थित प्रसंग आठवतोय खरं सगळं. आता फरकच पडला की आता सगळा नाही प्रसंग आठवतोय का तो आठवतंय की माझे मालक इथं होते बर. गंगाजीच्या देवळात इथं गंगाजीचं देऊळ होतं बघा बर. त्यांना आम्ही ओढून बाहेर काढलं माहितीये का फुल दारू पेलं होतं बर बर ओढून बाहेर काढलं आमच्या तिथं 2-3 माणसं मेली माहितीये परत माझ्या चंगूरचे माणसं मेले माझ्या भावाच्या गणितले कुठले माणसं लय मेले गेले ना त्यावेळेला आता तुम्ही बोला 2 शब्द ठीक आहे तुम्ही बोला की तुमचं काय नाव आजी माझं चंदा दिनकर वानखेडे. बर बर तुम्ही व्यवसाय किती वर झाले इथं करताय करा आता आम्ही आमचं हे मंदिर आहे गोंजीबाबाचं. बर आम्ही पुजारी आहे. गोंजी बाबाचं हा हे गोंजीबाबाचं मंदिर आहे. बरं ह्या गोंजी बाबाची काय आख्यायिका काय होतं खरं ते पूर्वी हे पूर्वी ना पार हे मंदिर किती पिढ्या असतील आम्ही काही सांगू शकत नाही. बर बर हे देव मग आम्ही पिढ्या आमची तिसरी पिढी आता ही माझी हा. तिसरी वेळ चौथी तिसरी हा, यांची पिढी चौथी. माझी तिसरी हा, पिढी आमची आहे. चौथी. आमचं या देवाच्या जेवाचं निवारण आपलं. बर 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 आम्हाला काय चांगलं झालं आपलं पहिलं आम्ही लई झाल काढलं इथं पाणी नव्हतं लाकडाला